भगवंताशी आपलं नातं जोडावं. भगवंताचं नाम मुखातून न येण्यापेक्षा मुके पण बरं नाही का? दृष्टी जर भगवंताची मूर्ती पाहत नसेल तर ती दृष्टी काय कामाची? आपले कान त्याची कीर्ती जर ऐकत नसतील तर ते कान काय कामाचे? डोळ्यांनी भगवंताची मूर्ती पाहणं, मुखाने भगवंताचं नामस्मरण करणं, कानांनी त्याचेच गुणानुवाद ऐकणं, हाच खरा अभ्यास आहे. भगवत चरित्र ऐकायचं कशासाठी? तर त्याप्रमाणे वागण्यासाठी. भगवत प्राप्तीसाठी एक सुलभ उपाय आहे. भगवंताशी आपलं नातं जोडावं, कोणतं तरी नातं लावावं. भगवंत हा माझा स्वामी आहे, मी त्याचा सेवक आहे. तो माता, मी लेकरू. तो पिता, मी पुत्र. तो पती, मी पत्नी. तो पुत्र, मी आई. तो सूत्रधार, मी बाहुलं. असं काही नातं लावावं. मुलगा दत्तक घेतल्यावर मग त्याच्याशी पुत्रप्रेम लावतो की नाही? लग्न होण्यापूर्वी कोण नवरा आणि कोण बायको, पण लग्न होताच ते नातं लावतो आणि सहवासानं प्रेम वाढवितो. प्रेम केल्याने प्रेम वाढतं. तसं भगवंताविषयीचं प्रेम कोणचे तरी नाते लावून वाढवावं. किंबहुना तो स्वभावच व्हावा, म्हणजे भगवत प्राप्ती सुलभ होते. हनुमंताने दास्यभक्ती केली, रामाला आपल्या हृदयातच ठेवलं. गुहकाचे रामावर तसेच प्रेम होते. रावणाने शत्रू म्हणून, भरताने भाऊ म्हणून, सीतामाईने पती म्हणून, बिभीषणाने मित्र म्हणून, हनुमंताने स्वामी म्हणून भगवंताला आपलासा करून घेतलाच. ज्या गावात मारुती नाही त्या गावात राहूच नये. मारुती गावात नसेल तर निदान आपल्या घरी तरी ठेवावा. घरात देवाची उपासना करावी. घर हे मंदिराप्रमाणे असावं. परान्न म्हणजे दुसऱ्याने मिळविलेले अन्न. आपण घरी जे अन्न खातो ते देखील परान्नच आहे, कारण अन्नदाता परमात्माच आहे. त्याचं स्मरण ठेवून अन्न खावं. चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढंच खाणं, याचं नाव सात्विक आहार होय. मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीत भगवंताची आठवण राहिली पाहिजे. मग ते खाणं, पिणं, गाणं, बजावणं, हिंडणं काहीही असो. गायनामध्ये ठरलेल्या सुरात शब्द म्हणायचे असतात. त्यामध्ये भगवंताची आठवण राहणं कठीण असतं. गायन हे कर्मणुकी करता असलं तरी भगवंताला अशा प्रेमाने आळवावं की त्याच्या डोळ्यात पाणी यावं. राम आपल्या जरुरीपुरते कुठेही देतो, म्हणून भगवंत देईल त्यात समाधानाने राहायला शिकावं. प्रपंचात दुःख प्रसंग आले म्हणजे मग रामस्मरण होतं, तसं ते सर्व काळी करावं. रामावर श्रद्धा पूर्ण असावी, म्हणजे आपली काळजी त्याला वाटते. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.